आपल्यासोबत प्रहारचे नेते शेतकरी नेते बच्चू कडू आहेत। भाऊ काय सांगाल, आपण बघितलं असेल तर नायक पिक्चर मध्ये अनिल कपूरला पाहत होते, आज 21व्या शतकामध्ये आम्ही बच्चू कडूला पाहत आहोत। ज्या पद्धतीने बच्चू कडू उभे आहेत, एका अर्थाने शेतकऱ्याच्या हितासाठी आपण निर्णय घेऊन आलेला आहात, काय भावना आहे तुमची? खरं तर सरकारचा आभार मानायला पाहिजे, आमच्या कार्यकर्त्याचं, शेतकऱ्यांचं, नेत्यांचं। मला एक सांगा, आम्ही तारखेसाठी लढत होते, जे सरकार मुकरत होती, वारंवार आम्हाला सतावत होती, लोकांना कुठेतरी खोटं बोलत होती, त्या कर्जमाफी योग्य वेळी करू। आता योग्य वेळ जाण्यासाठी आम्ही गेलो होतो, आम्ही सांगत होतो का हीच योग्य वेळ आहे, याच्याशिवाय दुसरी योग्य वेळ नाही आणि तुम्हाला तारीख द्यावंच लागेल। तारीखही दिली, कर्जमाफीची घोषणा पण केली। 30 जून हा कालावधी जर बघितला तर 8 महिने बाकी आहेत। अशा वेळेस शेतकऱ्यांना एकंदरीतच कर्जमाफी आहे रे बाबा, त्याच्यातल्या काही बारकावे असतं, काही गोष्टी असतं। दुसरी गोष्ट काय आहे, आज जर घोषणा केली असती तर 31 मार्च 2026 वाला जो आजचा कर्जदार आहे, आजच्या वर्षातला कर्जदार आहे, जो खऱ्या अर्थानं पीडित आहे, तो आला असता का? 8 महिने उशीर झाले, पण माझा जो खऱ्या अर्थानं आपत्तीग्रस्त शेतकरी आहे तो त्याच्यामध्ये बसणार का नाही बसणार? मग त्याच्यासाठी 8 महिने लेटही झालं तर तुमची वसुली थांबणार आहे का नाही? तुमचा अर्थ फक्त ते बँकेत बोजा आहे ते माफ होणारच आहे, हे तर निश्चित झालं का नाही झालं? आपण जर बघितलं असेल तर मगाशी मी बोलताना अनेक शेतकऱ्यांसोबत बोललो, त्यावेळेस काही लोकांना फोन सुद्धा आले, काही शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्यात, मात्र कार्यकर्ते त्यांना समजत आहेत की बच्चू कडून जो निर्णय घेतला तो चांगला घेतला, तुमच्या हितासाठी घेतलेला आहे, अशा अनेक कार्यकर्त्यांना फोन आला। तुम्ही काय संदेश द्याल? ते असे कार्य कसं आहे, कार्यकर्ते जेवढे डोके तेवढे विचार, कोणाकोणाच्या डोक्यात घुसायचं आपण आपण प्रामाणिकपणे लढतो ना, संपला विषय। आता हे तर किती अमृत पाजलं तर मग तोंडातून कोण पाजलं, नाकातून पाजायला पाहिजे होतं, त्याने काय करणार आहे? अनेक कार्यकर्त्यांच्या काल डोळ्यात अश्रू होते। मी जय महाराष्ट्राशी बोलताना काही लोक रडले सुद्धा, आमच्यासाठी आई वडील जसे आहेत तसेच बच्चू कडू आहेत, डोळ्यात अश्रू होते। एकंदरीतच तुम्ही ही योग्य वेळ आणलेली आहे, काय सांगाल? खरं तर हे पुण्याचं काम कार्यकर्त्यांना केलेलं आहे। मंदिर मस्जिदीत जे पुण्य भेटत नाही ते या लढाईत भेटलेलं आहे आणि हे पुण्य आम्हाला अधिक मजबूत करेल, आमची लढाई अधिक ताकदवर बनवेल, तो आम्हाला आत्मविश्वास आहे। आम्ही आंदोलन सोडलेलं नाही, सरकार जर दगाफटका झाला तर जिथं भेटन तिथं ठोकल्याशिवाय राहणार। डोळ्यात अश्रू आहे, बंधन बांधलेलं त्या माऊलीने वर्ध्याच्या, हे गोड बातमी जी आहे त्या माऊलीला तुम्ही सांगाल का? कारण की तुम्ही सांगितलं अजून हे जे बंधन आहे हे हिरवा आहे, हरित क्रांतीचं प्रतीक आहे ते। आणि जेव्हा बँकेत पहिल्यांदा खात्यात पैसे पडन सरकार शेतकऱ्याच्या, तेव्हा त्या माऊलीच्या घरी जाऊनच सोडन, आणि नाही झालं तर ह्या रंग बदललेला असेल तो रक्ताचा रंग असेल, लाल रंग असेल, सांगतो।